दुधाचा व्यवसाय मराठवाडा विदर्भात केला पाहिजे का? त्यांच्याकडे काय काय उत्पादन आहेत ते आपल्याला घेता येतील का? आपल्याला त्यांना काय देता येईल का? म्हणून मी काल ते त्यांच्या त्या डेअरीला सदिच्छा भेट दिली आणि तुम्हाला अचानक सांगितलं की इंदापूरच्या बांधवांना जाता जाता मी भेटून जातो. इतक्या अचानकपणानं हे होणं म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं आणि मराठ्यांनीच आश्चर्य करावं, बाकीच्याच आश्चर्य करण्याचा दम नाही. जे अशक्य ते शक्य करण्याचं काम माझा समाज 3 वर्षापासून सलग करतो. मलाही वाटलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं होतं 50-100 जण असले तरी आपण बसून चर्चा करून तुम्हाला वेळ नंतर देतो. इंदापूरला नक्की वेळ देईल आणि बैठकीसाठी येईल. पण आता ही बैठकच झाली ना. मी तुम्हाला सांगितलं बाबा रे दुसरा वेळ देतो, आता दुसरा वेळ द्यायची गरजच राहिली. तेवढी बैठक तुम्ही घेतलीच ना. मला फक्त जाताना तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याशी संवाद साधायचा होता. काय होत आहे, आंदोलनाच्या वेळेस कोणी उपोषणं केले, कोणी साखळी उपोषणं केले, कोण सभेचे आयोजक होते, संयोजक होते, कोण स्वयंसेवक होते, कोण कोण आपल्या बांधव मराठा सेवक म्हणून काम करतात मला माहीत नाही. मी प्रामाणिक मान्य करतो ते, कारण एवढ्या मोठ्या गर्दीत नावं लक्षात राहणं, चेहरे लक्षात राहणं ते काय उलट व्हायलंय. काम करणारे बाजूला राहते तर तिसरेच माझ्याकडे नाही, जे रे ते मान्य केलं पाहिजे. आणि मला काय माहित नसतं, मी म्हणतो हो तूच आहे, आणि मग ते दुसरे म्हणतो याचा काय समज होता हे तर दिसलाच नाही. आता मला माहिती आहे का ते नाही, म्हणून आपण प्रत्यक्ष संवाद केला पाहिजे, आपण प्रत्येकाला भेटलं पाहिजे. आता म्हणून मी ती मोहीम प्रत्यक्ष गाठीभेटीची सुरू केली. करणारे समजा आणखी केली नाही. यार बोलू नका तुम्ही. मग मी पाहत होतो तिकडे बोटात काही सापडत काय तुम्हाला. आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे की आपण कामं करणारे कोण आहे. कोणी कोणी रातपाट करून मेहनत घेतली, त्याचं कारण असं आहे की आपल्याला समाजाचं आणखी मोठं काम करायचं आहे. म्हणून नुसते मोर्चे काढून आपलं भागणार नाहीये, त्या सभा घेऊन आपलं भागणार नाही. मी तुम्हाला जेवढं काय सांगेल ते सगळं तळतळीनं सांगणार आहे. आजकालची दुनिया खूप बदललेली आहे. आपल्याला नुसतं मोर्चानं सभानं आपलं पोट भरणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष करणार. आपण जर प्रत्यक्ष कृती केली, काम केलं तर आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज तुमच्या नजरेसमोर आहे न होणारे काम झालेत म्हणजे ते 2 बांधव आज नोकऱ्याला लागले. हे समाजाचा भूषण. आपल्याला हे घडवायचं. आपलं घोषणा द्यायचं बस. नुसत्या घोषणा दिला, साहेबाला घोषणा द्यायला आपण, साहेबाला घोषणा द्यायला आपण समाजाचे लेकरबाळ कधी मोठे करणार आहेत का नाही? आपण समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहेत का नाही? आणि समाज जर एकत्र आला तर त्याचा उपयोग समाजालाच झाला पाहिजे, आपल्याला नाही. मग सगळं काम करणार निस्वार्थपणाने काम करायचं नाही तर माझ्यासोबत राहायचं नाही. आपल्यापासून कोणाचा फायदा होऊ शकत नाही, पण समाजाचा फायदा होणार ते आपण करून घेतो. कारण ते काय काय येते, काम झालं तर आता येत नाही, झालं तर पुन्हा जाईल. ते लोकच नको आहेत समाजात, कारण ते समाज कधीच मोठा होणार नाही आपला. म्हणून आपल्याला तळागाळातल्या समाजाला जर मोठं करायचं आहे, त्यांचं भविष्य घडवायचं आहे, तर आपण काम करणारे रात्रंदिवस जे जागले, रात्रंदिवस संघर्ष केलाय, या लोकांची यंत्रणा राज्यातून बसणं खूप गरजेचं आहे. गाव तिथं मराठा सेवक झालाच पाहिजे, ह्या भूमिकेत आता आला पाहिजे. तुमच्या दुसरी बैठकीची तारीख आपण फायनल करू. कणत नाही वाजायच्या, वाजायच्या तर काचाच वाजे जायच्या, नाही तर मग कण जायचं नाही. मराठ्याचं रक्त असतं नाही, मराठ्याचं रक्ताने मुंबई अशी उलटी पालती गेली. कुंकड गाडे कुंकड झोके खेळत होते, मग कोण कोणाच्या गाड्या लुटत, त्याला मराठ्यामध्ये अख्खी मुंबई जिवंत केली. मराठ्याने टाईट राहायचं.
असं गळून गेल्यावर कोणाला घाबरल्यासारखं भेल्यासारखं अजिबात काम करत नाही. टाईट वागायचं, कोणाला पाय लावायचं नाही, चहायला कोणाला भ्यायचं सुद्धा नाही, इतकं ताठार वागायचं. इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा, गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे. तो कुठल्या पक्षाशी संघटनेशी जुळलेला नाही पाहिजे. त्यांनी निश्चिम सेवा करावी समाजाची. आणि काय अडचण आहे बरं, आपण आपलं राहिलेलं आयुष्य आपल्या समाजासाठी दिलं, काय वाईट आहे? ठीक आहे, आपलं वाटोळं होईल थोडं, निस्वार्थ वागल्यामुळं आपलं थोडं वाटोळं होईल, पण समाजाचं कल्याण होईल का नाही? आणि मग याच्यापेक्षा जीवनात दुसरा आनंद घ्यायचा आहे कोणचा? आज बघितलं तुम्ही ते, त्या माऊलीला आणि त्या वडिलांना चालता पण येत नाही. माऊली आज त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. उभं आयुष्य कष्टात वेचलं गेलंय, उभं आयुष्य लेकरं शिकवण्यात गेलं, पैसाही गेला, नोकरीही नाही लागली, आणि आईबापाच्या वाट्याला आलेलं कष्ट जशाला तसंच दारिद्र्य राहील. म्हणून आरक्षणाची अत्यंत आपल्याला गरज होती. आज त्या आरक्षणातून ते लेकरं अधिकारी बनायलेत. आईबापाच्या डोळ्यातलं पाणी आनंदाचं आहे. आपल्याला हे घडवायचं. राजकारणात 4-5 वर्षाचा माणूस घडू आपण, पण समाजात जर अधिकारी घडवला ना, 50, 60, 70 वर्षे टेन्शनच राहिलं नाही. 10 पिढ्या, एक नोकरी लागली ना 10 पिढ्या सुधारत्या. आपण ती करतच नाहीत. उठला सुटला राहिलाच निवडणुकीला उभा, तेव्हा पडतं, हे पडतं, कर्जबाजारी होतंय. त्यामुळं पोरं पोरी प्रशासनात घालायच्या, नोकरीत आपला टक्का इतका वाढला पाहिजे. प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक विभागात आपले 10-5 पोरं पाहिजेतच. बाकीच्यांनी व्यवसायाकडे वळा. म्हणून आपल्याला गरज आहे, आपल्याला भुई धरून काम करायचे. इंदापूरकर लक्षात ठेवा, आपल्याला भुई धरून काम करायचं. आपल्याला नुसतं सभाने बैठकांनी समाजात परिवर्तन नाही होणार. आता एक काम ज्याच्यासाठी गर्दी लागत होती त्यावेळेस गर्दी झाली, ते काम पण झालं, म्हणजे आरक्षण. त्याच्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची, ती एकजूट झाली, आरक्षण मिळालं. यांना काय नुसतं आणून बसेलय का? मोबाईल खेळायला आणलं काय तुम्हाला इथं? आपल्या समाजात जर आपल्याला भुई धरून काम आपण केलं तर आपण तळागाळातले मराठी उभा करणारे बना. आपल्याला घरनं घर सुधरत, घराघरातला अन्याय बंद होईल, इतक्या टोकाचं काम करायचं. त्यासाठी गाव तिथं मराठा सेवक पाहिजे, आणि एका एका गल्लीत 2-2 मराठा सेवक टाकायचे. म्हणजे प्रत्येक गल्लीतली, राज्यातल्या कानाकोपऱ्यातली अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे. आणि त्या गल्लीत काय अडचणी आहेत ते सांगायला सुद्धा तिथं 2 पोरं पाहिजे, जेणेकरून लोक सांगू शकतील, माझं दवाखान्याचं काम आहे, माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, माझ्यावरती अन्याय झालाय, माझी जमीन बळी केली, माझा प्लॉट बळी केलाय, दादागिरी करतायत, आपलं कोणी नोकरीला आहे त्याला त्रास द्यायला लागले. त्या गल्लीतले, आपल्या गल्लीतल्या त्या पोरांना 2 मराठा सेवक एका गल्लीत जर दिले तर त्यांना सांगतील. आडी अडचण, नोकरीपासून, व्यवसायापासून सगळ्या अडचणी आहेत, पण प्रश्न सोडवायला कोणीच नाही. आपण लाखानं कोटीनं एकत्र आलो, पण समाजाचे प्रश्न सोडायचे कोणी? त्यामुळे एक यंत्रणा समाजासाठी आपल्याला उभा करायची, आणि 1 वर्षाच्या आत ही यंत्रणा पूर्ण उभा राहिली पाहिजे. असं गाव नाही पाहिजे की तिथं मराठा सेवक नाही, आणि अशी गल्ली नाही पाहिजे की तिथं 2 माणसं नाहीत, आणि ते फक्त गोरगरिबांना सहकार्य करण्यासाठी. खूप वेदना आहेत, खूप समाजाच्या अडचणी आहेत. मी रोज बघतोय लोकांना पार अंतरवाली लिहायला लागतं. तुम्ही जर इथं गावागावात मराठा सेवक दिले तर त्यांना तिथं काम सांगता येईल. तो तालुक्याच्या सेवकाला सांगत, तालुक्याला नाही रेटलं तो जिल्ह्याच्या सेवकाला सांगत, आणि त्यांना नाही रेटलं तर मी आहे ना, सगळ्या मदतीला उभा करतो तुमच्या. पण प्रत्येकाची आडी अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे. ही एकजूट आपल्याला आणखीन जास्तीची वाढवायची. त्यासाठी इंदापूरला तुम्हाला ज्या दिवशी बैठक लावायची त्या दिवशी लावा, त्या दिवशी मी येतो. तारीख तुम्हीच ठरवा, बस का? तारीख पण तुम्हीच ठरवा. आता आपण सलग बैठका लावायला सुरुवात केली. मला वाटतं आता मराठा सेवकांची पहिली बैठक परभणीला आहे वाटतं, 17 तारखेला का काय. म्हणजे आता हे 17 तारखेपासून आता हे सुरू झालं. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मध्यभाग पडण अशा ठिकाणी बैठक लावायची, आणि मराठा सेवकाच्या लवकर निवड्या करा.
कारण आपला समाज व्यवसायाकडे पण न्यायचा. समाजाचे लेकरं व्यवसाय सुद्धा लागले पाहिजेत. काही नोकऱ्यात जाते, काही जण उच्च शिक्षण घेतील, काही खाजग्या नोकऱ्याला लागतील, काही सरकारी नोकरीला लागतील, काही जणाला योजना घेता येतील, काही पोरं आपण व्यवसायाकडे घालू. म्हणजे जर समाज एकदा व्यवसायाकडे गेला की मग मागं नाही येणार. सगळं आपलं आहे, शेती आपली, उत्पन्न आपलं, दुसऱ्याची व्यापारी झाले आणि सगळं आपलं आहे. आणि आपण ना आळशीले झालो बघा. आपल्याला आपण घोडीचे पण फुगीरले येत. आपल्याला कोणी पाटील म्हणलं 5-50 कप चहा सांगितलाच आहे. तुम्ही थोडं खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर या. समाज मरू देऊ नका. समाजाचं वाटोळ होईल असं आपण कोणी वागू नका. आपण ह्या खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर येऊ. आपल्या समाजाचे पोरं आळशी बनायला लागले. चौकात पारावर आपले पोरं विनाकारण बसतात. शेतात कामं करा ना. 1000-500 रुपये घरी कष्ट करून कमवून आणा. तुम्ही ट्रॅक्टर चालवा, जिपा चालवा, टेम्पो घ्या, ट्रान्सपोर्टला लावा. तुम्ही जो कोणचा व्यवसाय करतात ना तो ताकते नका. 1 वर्षभर टाकला की दुसऱ्या वर्षी बंद, असं अजिबात करायचं नाही. चिकाटीनं लावून धरायचं. मी धरलं नाही चिकाटीनं लावून. सगळे म्हणत होते मराठा आरक्षण ओबीसीतून मिळतच नसतं. म्हणलं मिळत नसतं. आपल्याला उलट सांगितलं की मग आपण तेच करीत असतो. म्हणलं मग मी घेतच असतो. मिळालं 58 लाख नोंदी म्हणजे जोक नाही भाऊ. 3 कोटी मराठा आरक्षणात जाऊ शकतो. आता हैदराबादचा गॅझेटियरचा GR घ्या. आता टेन्शन नाही. एक ना एक दिवस सुरू होईलच. प्रमाणपत्र निघालं. आता राहिला सातारा संस्थांचा विषय. त्या गॅझेटियरमध्ये मला माहिती मिळाली की 15 लाख नोंदी आहेत. 15 लाख नोंदी जर त्याच्यात असल्या ना, 42 लाख मराठी नुसते एकट्या पश्चिम महाराष्ट्राला जाते. एकट्या झालं लेकराचं आयुष्याचं कल्याण. फक्त आपण एकमेकावरती विश्वास ठेवायचा. कोण काय बोंबललं ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. समाज संपल बरं. हे लोक संपित आहेत. निष्ठेने काम करणाऱ्याला कसा डाग लावायचा आणि त्याला मागं सरकायचं, हे ताकदीनं काम सरकारकडूनच केलं जातं. मराठ्यांच्या अंगावरती घालायचे हे सरकारकडूनच काम केलं जातं. म्हणून आपण विश्वास नाही ठेवायचा. आपण गरीब लोकांनी आपल्या गरीबावरच विश्वास ठेवायचा आणि आपण ही लढाई जिंकायची. अजिबात कोणाचं ऐकून आपण आपल्यात फूट पडू द्यायची नसतं. समाजाचं वाटोळ होऊन जाईल. हे लय विचित्र आहेत. मला तर रोज माझ्या मागच 4-5 जण आहेत. दर दिवस त्याचं बोलायचं झालं की इकडची टोळी उभा राहते, इकडची टोळी गेली की ती राहते. टोळी तर मी जवळपास संपेतच आणली. टोळी सध्या जेलातच सडत आणि तिला जेलातच घालतो. मी भेट नाही. आता तर काल काहीतरी मला आता पत्रकार बांधवांनी विचारलं, म्हणले तुम्हाला गोळ्या घालणार आहेत. आता काय गोळ्या, आता काय सांगावं तुम्हाला. आता जाऊन द्या, माया मावल्या बसल्या नाही तर मला काच का अवघड असतो. त्या येईनाच राव. मी लय कसं वाट बघतो गोळ्या कसल्या असतात बघायच्यात. मग तू नुसतं येतच समोरून नाही चेहरे लागते तिथून पुढं का. गरीबाच्या इमानदारीनं काम करतो ना, सहन नाही होत. हे बघा याच्या पाठीमागचा अजेंडा वेगळा असतो. दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. मला समाजापासून लांब घालायचं. मी घाबरून तरी लांब गेलो पाहिजे. नसता मला मग बदनाम करायचं, खोटे आरोप करायचे आणि याला बाजूला घालायचं. म्हणजे माणूस समाजाला काम करणारा राहायला नाही पाहिजे. का हे इमानदार आहे, आपल्या जवळ धरत नाही. का जवळ धरायचं. सरकारला, दुकान चालविणाराला, दुकानदाराला, मराठ्यांच्या जीवावर पैसे कमविणाराला का जवळ धरायचं. मी समाजासाठी निस्वार्थपणे काम करा, हे समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. कारण मी निस्वार्थपणानं समाजासाठी काम केलं. समाजाशी एकनिष्ठ राहा. आपल्याला सातारा संस्थांचं गॅझेटियर पण घ्यायचं. त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा उठाव करायचा आहे महाराष्ट्राला पुऱ्या. कारण आंदोलनाची तारीख कधी डिक्लेअर होईल माहित नाही. जिथं कुठं आंदोलन असेल राहिलेल्या मागण्यासाठी सगळ्यांना ताकदीने यायचा. येणार का सगळे एक जीवन सांगा. मग बघा मी कसा मसाळा करतोय. मग आपला दंका लय अवघड असतो. तुम्ही असल्यावर मी भेटत नाही राव कोणाला. तुम्हाला नुसतं मुंबईत चला म्हणलं, असे कना आलात तुम्ही. कोणाला सुधरत नव्हतं. अर्ध्या मुंबईला वाटत होतं येणे माघारीच जाऊ नये. तिथं राहून काय करावं. भाकरीत
तुम्हाला नाही भेले ते सरकार, तुम्हाला नाही भेलं सरकार, भाकरीला भेले ते ढिगलं पडले का. त्यांना वाटलं काय बेकार मराठी करावी, नुसत्या भाकरी आणा म्हणलं तर इथं मुंबईत भाकरी बसत नव्हत्या. खरंच नतमस्तक असा समाज होणे नाही. खरंच मराठा समाजात भयानक एकजूट होती. पुढच्या बैठकीत तुम्हाला जिथं घ्यायची तिथं घ्या, पण सांगितलेल्या सिस्टम प्रमाणे मला वाटतं आता काम उभा करा. सोलापूर जिल्हा तुमचे सगळे तिकडची बैठक तुम्ही सगळे लावून घ्या, कोणत्या दिवशी लावायची बघा. कारण सोलापूर जिल्ह्याची एका जागेवर मध्यभागी घ्या, म्हणजे सगळ्यांना अडचण येणार नाही यायला जायला. मला वाटतं पंढरपूर काहीतरी जवळ भरतंय असं म्हणते. पंढरपूरला टाकून द्या पूर्ण जिल्ह्याची बैठक, पण बैठक सोलापूरचं काय सांगायची गरज नाही. सोलापूर आणि तुम्हाला इकडं तालुके जवळ करा तुम्ही, म्हणजे इंदापूरला अटॅच असणारे तालुके, अशी ही बैठक टाका. पुणे जिल्ह्याला 2 टाकू आपण, पुणे जिल्ह्याला 1 बैठक नको 2 टाकू. मग तुमच्या अलीकडचा भाग जेवढा येतोय एक 4-5 तालुक्याचा तुम्ही एकत्र घ्या, त्याच्यात आपण पुढील दिशा ठरवू. आता जर सगळं सांगितलं तर मग पुढं मजा येणार नाही त्याच्यात काय विषय आहेत काय नाहीत. आणि असे आरोप करणारे, खोटे बदनामी करणारे हे लोक समाजात सरकार वाढवायला लागलंय, त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा. आणि कोण धमक्या देत आहे ना, मी आता त्या दिवशी सांगितलं, तो फक्त मार, तो मारलं त्या दिवशी ते संपलं. मराठ्याच्या हातात जर दगड नाही आला ना, दाताने फोडून नरडा फोडी दे, दाताने फोडून. आणि तुला जाताना आमच्याच गावातून जाणार आहे तो नेत्याला. एखादा गाव तो असेल तर मध्ये जाताना मराठीच तर रस्त्यात तुम्ही गोळ्या घालणार आहेत बंदूक घेऊन, तर आमचे बी कुरडीच घेऊन थांबणार ते रस्त्यात. तू काय टेन्शन घेऊ नको. का त्यांचं ऐकत नाहीत ना. आपण खायला मिळत होतं ना, गोरगरिबाच्या प्रॉपर्ट्या हडप करता येत होत्या, खंडाने गोळा करता येत होत्या. ते म्हणते तसं नंगा नाच चालला होता, तशी दहशत चालली होती. सगळा माज मी त्यांचा उतरल्यामुळे ते माझ्यावर जळायला लागले. त्यांच्या मनासारखं होत नाही यार, आणि होणार पण नाही. इथून पुढे अजिबात होणार नाही. मराठ्यावर महाराष्ट्रात कुठं अन्याय झाला ना, तुमचा पोरगा म्हणून सगळ्यात अगोदर वार झाल्याला मी राहणार. त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शनच घेऊ नका, आणि त्याला फक्त येऊ द्या, त्याला कधी बी येऊ द्या. आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात येऊ द्या, त्याच्याही नेत्याला महाराष्ट्रात फिरायचंच आहे, नेताच आणायचा. त्यांनी आपल्यावरती वार केलाय की आपण बुडं सोडून द्यायचे, आता फांद्या आणायचं बस झालं. आपल्याला काय झालं, त्याच्या बी नेत्याला मुंबईत फिरायचंय, पुण्यात फिरायचंय, तुमच्या इंदापूरकडे बी यायचंय, सोलापूरकडे बी यायचंय, सांगली साताऱ्याकडे बी यायचंय. त्याला पुण्यात यावं लागणार आहे, संभाजीनगर अहिल्यानगरला जावंच लागतं. तो फक्त सापड मराठा, यांना अक्कलच नाही हो. आपण कोणत्या दिशेनं त्यांचा समाज घेऊन चाललोय. यांच्या 10-5 लाभार्थी टोळीमुळं त्या समाजाचे किती हाल होतील. कारण मराठा संख्या लहान नाहीये. मराठी एकदा बिघडल्यावर काय करतील त्यांच्या डोक्यातच नाहीये. ते फक्त लाभार्थी टोळी अख्ख्या समाजाला विठीस धरायला लागली. कारण हे वाचावाचं बोलणार, पहिल्यांदा त्या समाजावरती लय प्रेम करायचा मराठा समाज. ह्या लाभार्थी टोळीच्या ह्या असल्या नालायकपणामुळं आपले लोक त्यांना कोणाला जवळ करण्यात आता. कारण चूक खुन करणाराची, त्या लाभार्थी टोळीची, कुणाचा पण खून करणार. आता मला परवा कळालं की त्या परभणीला शेनगावला धनगर समाजाचं पोरगच मारून टाकलं, लाभार्थी टोळीच. मी तिथल्या एसपींना सांगितलं अटक करा, ते कोण येते नसता. मी जर परभणीला तर परत बघा तुम्ही म्हणताल काय झालं. त्यांनी सांगितलं नाही, ती आरोपी अटक होणार. मी जातीवादी असतो असले कामच केले नसते ना, मी मराठीचेच केले असते. फक्त महादेव मुंडेचं प्रकरण उचललं असतं का मी जातीवादी असतं तर. आई बहीण वाटली मला, माझ्या समाजाचे ते संस्कार आहेत. कोणाची आई बहीण असू द्या, तिच्यावर अन्याय झाला तर आपण तिच्या बाजूने उभा राहायचं, ही मराठ्यांची शिकवण आहे. आपण त्याच्यात यासाठी नेमून मुख्यमंत्र्याला त्याच्यात काम करायला लावलंय. जातीवादी असतात म्हणलं असतं मरू दे तिकडं. पण ते थोड्या टोळीमुळं त्यांची अशी परिस्थिती घालमेली, आता भयान परिस्थिती झाली त्यांची. पैसे खर्चायला नाही राहिले, खंडाने वसूल करत होतो. मराठ्या भेट नाही आता, खंडाने मागायला मराठा गोठाच उचल देतोय. आता भेटच नाहीये त्यांना कुणी. आता
बीड जिल्ह्यात मराठा मोजीतच नाही. बांधा फोडले तरी भेट नाही, पुढं अडवलं तरी भेट नाही. एकाला अडवलं तरी आपली बी क्षमता ठेवायला लागलीत आता लढायची. इथून पाठीमागं तसं नव्हतं. त्यांचेच अधिकारी तेच खोट्या केसेस करणार, तेच खोट्या केसेस गुंतणार, पैसे मराठ्यांना धमकून घेणार, मराठ्यांच्या जमिनी बळकणार. किती दिवस चालणार आहे? नियतीला मान्य नाहीये. किती दिवस चालणार? मग मराठ्यांनी ठरवलं आता याची जिरायची. आणि हे आता काय राहणार आहे? हे जितके वळवळ करते ना तितके संपणार आहे. आणि मी तर यांना जेलात घातल्याशिवाय सोडतच नाही, जेलातच सडीणार यांना सगळ्या. फक्त यांच्या डावावरती सावध राहायचा. हे दाखवतात वेगळं आणि आतून करून घेतात वेगळं. त्यामुळं समाजानं हुशार होणं गरजेचं आहे. आपल्याला आता इथून पुढची बांधणी ही चांगल्या प्रकारे यंत्रणा करा. बांधणी नाही, परत एकदा सांगतो, मालक नाही बरं का कोणी माया सहित, नाही तर मगला अवघड आहे आपल्या मराठ्यात. मालक केला की ते कोणालाच मोजीत नाही. आपल्या सगळ्यांनी आपण नौकर म्हणून आपल्या जातीचं काम करायचंय. आणि नशिबान येत आपण की जातीचं नौकर म्हणून काम करायचं भाग्य आपल्याला लाभलंय. काय करायचं राव? मालक होऊन काय करायचं? पुढं होऊन हिंडण्यापेक्षा समाजाच्या हातात हात घालून हिंडू, समाजाच्या डोक्यावर हात फिरू, समाजाला मायेचा आधार देऊ ना आणि समाज मोठा करू. त्याच्यात लय आनंद आहे. तुम्ही अंतरवाली येता या, तुम्ही आमिषा बघता. प्रत्येक लेकरं तिथं नोकरी लागल्यानंतर ना इतकं आयुष्य सार्थकी लागलं असं वाटतं. मोठमोठाले अधिकारी व्हायला लागलेत लेकर. तेव्हा आनंद घ्या ना तुम्ही. गावातल्या लोकांच्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या सोडवायच्या, तेव्हा हसत घरी गेला पाहिजे. काय नाही मोठेपणात काय राहिलं नाही. कोणीतरी आपल्याला अध्यक्ष म्हणावं, कोणीतरी आपल्याला काहीतरी पद द्यावा, काय नाही राहिलं. त्या खोट्या प्रतिष्ठेत आपलं अर्धा आयुष्य त्याच्यात गेलंय. त्यापेक्षा समाजाला दिशा देऊन आपण समाज किती मोठा करायचा याच्यासाठी माझं एक म्हणणं आहे शेवटचं, आणि सगळ्याकडे म्हणणं इथं बसलेल्या प्रत्येकाकडे. इथून पुढचं आयुष्य माझा समाज मोठा करण्यासाठी तुम्ही द्यावं. समाजाला तुमची गरज आहे. एवढा जरी शब्द तुम्ही समाजासाठी आज या बैठकीतून घेऊन गेले ना, खूप झालं. माझ्या समाजाला तुमची गरज आहे. इथून पुढचं आयुष्य तुम्ही निस्वार्थपणे समाजाचं कल्याण करण्यासाठी द्यावा. तुमचं थोडं वाटोळं होईल, पण समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. आणि देव कुठं देईल हो? द्यायचं असलं ना तुम्हाला देव कुठंही देईल. समाजाला धोका देऊन एक रुपयाही आयुष्यात कमवू नका. समाजाशी फितुरी करून, गद्दारी करून ते पैसे कमवून आपल्या लेकरा बाळाला त्याचं अन्न खाऊ घालू नका. कारण नेत जर फिरली तर क्षणाचं होतच नव्हतं करत. आपण कष्ट करून कमवू, पण समाजाचं मान कापून, समाजाचं रक्त विकून, समाजाशी गद्दारी करून एक रुपयाही आयुष्यात कमायचा नको. कारण ती हाय इतकी लागती, कारण समोर समाजाचं वाटोळं झालेलं असतं. त्यामुळे तिकडून शापशिवाय पडतात आपल्याला. समाजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली असते की तुम्हीच आम्हाला आता सगळेजण मिळून मोठं करणार आहेत. आणि आपण जर एकाएकी फुटलो ना, तो समाज सगळा सोशल मीडियावर बोलणारा असतो, सगळाच प्रत्यक्ष येऊन बोलणारा असतो, पण ज्यावेळेस तो हृदयातून शापशिवी देतो ना, ती माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. हृदयातून दिलेला शापशिव्या हे पूर्ण समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यामुळे समाजाचा आशीर्वाद घ्या. समाजाला आशा वाटू द्या की हे आता बदलले, हे आता पहिल्यासारखे राहिले नाहीत. यांनी सगळ्यांनी ठरवलंय इथून पुढचं सगळं आयुष्य निस्वार्थपणानं समाजासाठी द्यायचंय. समाज उंचीवर न्यायचा आहे. जो समाज उंचीवर गेला तो समाज तुम्हाला गरीब राहू देणार नाही. मग समाजाला चोरून, समाजाला धोका देऊन खायची गरजच नाही, काहीच गरज नाही. खरं सांगतो तुम्हाला, ह्यो समाज तुम्हाला कधीच उघडं पडू देणार नाही. मला पडू दिलं का तुम्ही उघडं? अरे नुसतं कळालं ना, अमुक अमुक काय करणारे, धोका देणारे, मरणाची गर्दी होती अंतरवाली. मिळेल तेव्हा ना अंतरवालीकडे लोक निघत आहेत, मिळेल त्या.
एकनिष्ठ राहिलो, प्रामाणिक राहिलो, तुम्हीच साक्षीदार आहेत सगळे, तुम्हीच घरी झोपत नाहीत माझं काय ऐकायला मिळालं की, हेच प्रेम तुमच्यावर सुद्धा समाजकारण. फक्त माझा एवढाच शब्द ऐका, माझ्या समाजासाठी तुम्ही इथून पुढचं आयुष्य समाज आणि समाजाचे लेकरं बाळ मोठं करण्यासाठी द्यावं, एवढंच मागतोय तुम्हाला. काय मागत? इथून पुढचं आयुष्य द्या समाजात. इथून पाठीमागचं आपण करून बघितलं तरी आपण तिथंच घेत, केलं तरी तिथंच येत, नाही केलं तरी तिथंच येत. तो फकस का वाजवले त्या काही का उशिरा पेटल्या का आपल्यातला गरम गडी आता शिकायला एखादा. आपलं आयुष्य जर आपल्या समाजाला आपण दिलं ना, बरं काय अडचण आहे. उदाहरणार्थ इंदापूर मध्ये 50,000 मराठा, किती आहे मला माहित नाही पण धरून चाल, 1,20,000 इंदापूर तालुक्यात. लय रॉंग. 1,00,000 100 जण नाहीत काही इमानदार. तसा तर 1,00,000 इमानदार आहे, 1,20,000 इमानदार आहे, पण त्यातले निस्वार्थ 100 भेटू शकत नाहीत का? 1,00,000चं जर कल्याण करायला 100 जण जर बाहेर पडले ना, प्रत्येक गावातून एक, समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं. आयुष्याचं. फक्त स्वार्थ बाजू ठेवा आणि मी म्हणतो म्हणून ठेवा. तुम्ही म्हणता आता उलट सांगितलं वयाने, त्याशिवाय जात सुधरत नाही. काय करू? मीच समजा स्वार्थी झालो असतो तर तुमचं किती वाटलं झालं असतं. मी तुम्हाला का सांगतोय निस्वार्थी व्हा, समाज घडू, पुरा समाज घडू. मी जर समजा कदाचित पैसे घेतले असते आणि एखादं पद घेतलं असतं, माझ्या समाजाला, सोन्यासारख्या समाजाला खाली मान घालून जगावं लागलं असतं का नाही? किती मूर्ख मग मी. सोन्यासारखा इतका उच्च, इतका बलाढ्य समाज, मी त्याला कधी नाही कुणी मान खाली घालायला लावली, त्याला मी मान खाली घालायला लावली. कशासाठी? फक्त पैशासाठी, पदासाठी. आणि तुम्हाला जाहीर सांगतो, काय दिलं नसतं, काही पण दिलं असतं, पण पुन्हा मग समाज उभा राहिला नसता कधीच. मी सुखी राहिला असतो. पैसे भेटले असते, पद भेटले असते, आनंदाने जगलो असतो, बंगला बांधला असता, गाडी घेतली असती. हीच उद्देश होता का मग? समाजाला वरपळायचं, समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य जाळात ढकलून द्यायचं आणि मी मात्र सुखी राहायचं. हे मराठा समाजाचं काम नाहीये. मराठा समाजाने त्याच्यासाठी माझ्या खांद्यावरती जबाबदारी नाही टाकली. मी सुद्धा सांगतो, ज्या समाजानं माझ्या खांद्यावरती जबाबदारी टाकली, प्रामाणिकपणानं इमानदारच खांदा राहिला आहे शेवटपर्यंत. इमानदारच, गद्दारीचा खांदा नाही झाला. आणि मी मरूच तर तुमच्याशी इमानदार राहणार आहे, काळजी करू नका. बोलणारे किती दिवस येतात मला चांगलं माहिती. 15 दिवस, महिनाभर, 2 महिने बोलत ते गळून जातं, पुन्हा दुसरं येतं. कारण तुम्ही त्याला इतके घाण घोडे लावता खालून, त्याने 2-3 घोडे ऐकले की त्याची अर्धी जिरत. आणि आपले बी पोट्टे इतके बेकार शेल येतात, पुढं बसत येत, लिंबा खाली बसत येत, गेड्या बाबळीत बसत येत, काय माहित. कौटशी टाकून देतो, 2 दिवस भाकरच खात नाही माणूस. आपले बी कच्चे नाहीत. कारण ना, तुम्ही तसे पैसेच कमवू नका. आता काहीला सवय लागली, त्याला मी काय करू शकत? मला इमानदारीनं काम करून मी समाज मोठा करतो आणि ते गद्दारी करून पैसे कमवायले. ते पैशाची लेकरा बाळाला अन्न खाऊ घालू नका. कधीही जय येणार नाही. कारण समाजाची तळतळाट बेकार असते. आज 6-6.5 करोड मराठा समाज सगळ्यांना आशा लागली तुमच्याकडून आणि माझ्याकडून. हेच इमानदारीना पोरं समाज खूप पुढं नेते. ज्यांना वाटत होतं आरक्षण मिळणार नाही, ते आरक्षण मिळवून दिलं. आता दुसरं काम आपण समाज व्यवसायाकडे नेऊ, यंत्रणा मोठी उभा करू. ज्या दिवशी यंत्रणा होईल त्याच दिवशी हे काम उभं राहील. कारण हे काम लहान नाहीये. बोलणं खूप सोपं असतं. समाज ज्या वेळेस
आपल्यावरती जबाबदारी टाकतो त्यावेळेस पुढं नेताना समाज द्यायला कमी नाही पडत, काही द्यायला तयार आहे, फक्त करणारा इमानदार लागतो. म्हणून गावागावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले, कानाकोपऱ्यातले पोरं एकत्र येऊ, इमानदार पोरं प्रचंड मोठी यंत्रणा उभा करू आपण आणि त्याच्यातून समाजाला व्यवसाय करू. समाज नुसतं मागावं लगेच द्यायला तयार आहे. आपण नुसतं त्यांना म्हणलं ना 500 द्या, 1 कोटी लोकांनी टाकले तरी 1000 कोटी रुपये होते. 500 द्या म्हणलं तरी पण तेच आपल्या समाजाच्या लेकराला जर आपण व्यवसायाला दिले, सुधारले की पोरं. समाज सुधारणं म्हणजे काय, पुढं न्यायचा म्हणजे कसा, फक्त पैसे घेणारा पण इमानदार पाहिजे. त्याला ते 1000-500 कोटी रुपये एखाद्याकडे ठेवून ते जाऊ पळू. त्यामुळे पैसे आपल्याकडनं घ्यायचे. काही काही नमुने तसे येत आपल्यात, गबाळ त्याजवळ गोळा झाला ते म्हणत चल जाऊन द्या तिकडं. ते पैसे गावागावातच ठेवू. मी आंतरवालीत आंदोलन करताना सुद्धा आमच्याकडे कधी पैसे नाही घेतले, गावातल्या लोकांकडे ठेवले. कारण आम्ही मोठ्या सभेच्या टायमाला आपली जी 2 कोटी समाजाची सभा झाली त्यावेळेस 123 गावांना महाराष्ट्रातल्या समाजाची सेवा करायचं असं ठरलं. आपण महाराष्ट्राला पैसे नाही मागाय, आपला समाज आपल्याकडे येतोय ना, आपण सेवा करू. गोदापट्ट्यातले 123 गाव, मला वाटतं 22 का 21 गावात ती सभा झाली. बाकीचे पैसे तसेच शिल्लक राहिले गावातल्या लोकांकडे. इतके पैसे दिले लोकांनी आणि तिथं काय काय लोक कोणी भरून पैसे आणून टाकत वापस पाठवले. आयला खायचे असते तर तुमच्या पुढं कशाला खोटं बोलू मी, काय माहिती तुम्हाला ते पोतं भरून पैसे आणून दिले, त्याने उचलायचे घरी नेऊन टाकायचं. तुम्हाला काय नाही लागणार आहे. 1 रुपयाला शिवलं नाही, हो 1 रुपया शिवलं नाही समाजाचं, 1 रुपया आणि आयुष्यात कधीच नाही घेणार. पण मला असं काही कमी आहे का, बघा किती नशिबवाने, मला असं काही कमी आहे का. गाडी नाही तर गाडी बसाल रोज वेगळी. पोलिसांना नंबर विचारला गाडीचा, आज काय नंबर आहे, वर कळायचा तर नंबर सांगता येत नाही, कारण आज लगेच बदललेला असतो. दुसराच मराठा गाडी घेऊन येतो, आपल्या गाडीत बसा, बस मला कुठं डिझेल टाकायचं आणि माझ्याजवळ काय आहे डिझेल टाकायला. ज्याला पाठीची गाडी त्याला आधीच सांगत असतो डिझेल टाक बरं का, नाही तर गाडी आणून सोडशील माझ्या दारात. परत आमची पंचायत, आम्हाला परत 150 गोळा करायला लागते, देतो का. आणि एखाद्याला मागवतो, माझ्यासारखेच गेलेले त्याजवळ काही नाही घ्यायला आणि द्यायला. समाज मला असं काय कमी पडू देतो. हाक मारली उभा आहे, मुंबईत जायचं लगेच उभा आहे. आता म्हणलं दिल्लीला जायचं, ते म्हणले फक्त तारीख तर सांगा तुम्ही, आम्ही ट्रकच घेऊन येणार आहेत. म्हणजे रेल्वे, मी म्हणतो रेल्वे झाला, ते म्हणते ट्रक घ्यायची. ते म्हणते झोपाची अवस्था होते, मग ताण होत नाही. आपल्या भाकरी पीठ ते घेतलं संघ, बाजरी ज्वारी के ताण नाही राहत. रेल्वेत का गाबाळ असला म्हणते ते. मग आता हे बहुतेक मुंबईच्या तारखेला ट्रकच घ्यायचा अंदाज दिसतो यांचा. आता तिकडचे मराठी म्हणते तुम्ही जर ट्रक घेऊन आले तर आमची दिल्लीत दिसणार नाही. म्हणलं मग ट्रक उभा राहून बघ, कारण तिकडच्या आत्ताच त्याला भेदरपान लागलंय मुंबई बघितल्यापासून. हे जर दिल्लीत आले तर का दिल्ली बघायला नाही का, दिल्ली बघायला नाही पाहिजे का आपण. सगळे दुनिया बघती राव, यायचं का दिल्लीला येतात का. हो इतके हो म्हणल्यावर तर मताळाच झाला दिल्लीचं. एका याच्यातून एवढं म्हणलं तर येतं तालुक्याचे बी नाहीत नुसतं तुमच्या. आपण आपला इतिहास बघितला पाहिजे. आपल्या राजाच्या कुठपर्यंत गेलेत, आपले राजे कुठपर्यंत लढलेत, पाऊल पुन्हा बघितलं पाहिजे ना राव. नाही दुसऱ्याला सांगावं लागतं मुंबईला कोण आहे, दिल्लीला कोण आहे, तेवढं मग काम होतं बघता. आपण स्वतः हुशार, घराघरातला समाज हुशार करा, घराघरातला. सगळ्यांनी सावध व्हा आणि सगळ्यांनी व्यसनापासून लवकर लांब जा. दारू पेत जाऊ नका गड्या. दारू पेलं का कोण काय बोलत 9च्या नंतर मेळ सुद्धा लागत नाही. आम्हालाच फोन करतात 9 वाजता रातची, दिना फोन त्याच्याकड. अरे मी त्याला ओळखतो, पेल्यावर कुंकड रान हाणतात. सकाळी परत म्हणते ऋतिक काही चुकलं काय हो, माफ करा हो, मी बोललो होतो. म्हणजे 5-50 घोड्या लावले तर मग म्हणतो चुकलं. दारूपासून लांब जा रे, लय आपल्या कुटुंबाचं वाटलं होतंय. इथं पेत कोणी नाही म्हणणारे जास्त घोट हाणतात बरं का. कारण जे पेत नाही ते तर काही म्हणलाच नाही, जे पेतो तेच नाही म्हणतो मी नाही. दारू पिऊ नका, तुमच्या पाय पडतो. आपल्या कुटुंबाचं वाटलं होतं, पाहुणे रावळे मित्र गावकरी सगळे नाव ठेवतात आपल्याला.
आपलं संसाराची बरबादी नका करू. सगळ्यांनी व्यसनापासून लांब जा. एकमेकाच्या बांध फोडू नका. रस्ता नसेल शेताला तर रस्ता द्या. पूर्वीचे जर भांडणं असते ना आपल्याला आता मिटून टाका. कोर्टात जाऊन मिटलं म्हणायचं आमचं भावकीचं. काय नाही, एक जण लहान व्हा, काय फरक नाही पडत. कवर रक्त सांडे तर आपण आपलंच. आपली शक्ती आपल्या विरोधात किती दिवस वाया घालायची आता. समाज संपायला लागलेत ना लोक. त्यांना माहिती आहे आडमुठे आहेत. यांच्यात वाद लागले की 2-2 पिढ्या वाद करते. ती मन मोडून टाका. मराठ्यांच्या 2-2, 3-3 पिढ्याचा वैर आहे. हे आता मराठे बदलले, यांनी सोडून दिलं. कोर्टात जाऊन मिटून घेतलं. काय होत नाही. कुणी मारला असेल तुम्हाला चुलत्यानी, चुलत्याला कोणी मारला असेल पुतण्यानी. भांडण झालेच असले तर भावाचे एकमेकाला काठी आणली असेल. काय फरक पडत नाही ना आपण आपल्यात माफी मागितलेली. दुसऱ्या पुढे झुकायचं नाही, अजिबात नाही. पण जाती पुढं, स्वतःच्या रक्तामासाच्या लोकांपुढं झुकून माफी मागायला काही अपमान नाही. राजकारणासाठी भांडणं झालेली असतील, दुसऱ्यासाठीचं वैर बंधात बिनधास्त सांगायचं आहे. मी त्यावेळेस त्यांचं ऐकून चुकलो होतो, मी तो माफी मागतो. आपल्याला ती केस मिटून घ्यायची. वैर सोडून द्या आता. आपल्यात वैर नको, तरच पुढे जातो आपण. नसता पुन्हा आपल्या वैराचा फायदा आपले शत्रू उचलतील. आता एकमेकाला शिकवा. तुमचं पूर्वीचा वाद झाला होता, मिटून घ्या. कोणाला रस्ता नाही, रस्ता द्या. कुणी कुणाच्या बांध फोडू नका. कुणी व्यसनाकडे जाऊ नका. व्यवसाय कोण करताय त्याला साथ द्या. तरच ते पोरं पुढे जातील ना. त्यांनी व्यवसाय टाकलाय कशासाठी? तुम्ही दुसऱ्यातून विकत घ्यावं म्हणून का? आपण मोठे करायचे शिका. आपला व्यवसाय कोणता आहे त्याच्याकडून घ्या, खरेदी करा. ते मोठं होईल. त्याने एखाददार आपल्याला उधार दिलं त्याचे पैसे देत जा. नाही तर आपल्याला खोडीचे. एखाद्या जर उसने पैसे आपल्याला दिले तर आपण 2 वर्ष पैसे देत नाहीत त्याला माघारी. तो त्या गल्लीतून आला का आपण ह्या गल्लीतून जातो. तो डुबतो, आपण डुबतो. त्यांनी उधार दिलं त्याची उधारी द्या. म्हणजे दुसऱ्या वेळी ते तुम्हाला 1 महिन्यात देते, 2 महिन्यांनी द्या, पण द्या. समाजात रूढ वेगळी पडू द्या. कोणाकडे ट्रॅक्टरने नांगरायला देत जा. कोणाला दवाखान्यात जायचं, आपल्या जो गाडी आहे ना, गाडी देत जा. आपण आखूड बुद्धीनं वागायचं सोडून द्यायचा. कोणाचा ऍक्सिडेंट झाला, मदतीला जाऊन त्याला हॉस्पिटलला न्या. समाजावर अन्याय होतोय का, खोट्या केसेस होत्यात का, तिकडे बारीक लक्ष देत जा. आपले समाज व्यवसाय करणार आहे त्याला कोणी त्रास देत आहे का? आपले नोकरदार वर्ग आहे त्याला कोणी त्रास देत आहे का? बारीक लक्ष ठेवायची का? त्यांचं लक्ष आहे, आपलं नाही. आपल्या मायामौल्यांना कुठं अडचण येते का? पोरी बाहेर शिकत त्यांना काही अडचण येत का? आपण बाहेर लक्ष ठेवा. आपल्या शिक्षकाला काही त्रास आहे का? आपल्या डॉक्टरला काही त्रास आहे का? आपल्या वकिलाला, आपल्या इंजिनियरला, आपला पोलीसमध्ये, महसूल क्षेत्रात आहे, रेल्वे क्षेत्रात आहे, जलसंपदामध्ये, कृषीमध्ये, जेवढे क्षेत्र आहेत त्याच्यात आपले लोक आहेत त्यांना काही त्रास आहे का? गरिबांनी त्यांच्या मदतीला जात जा. त्यांनी सुद्धा राजकारणी मराठ्यांनी, उद्योगपती मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, त्यांनी सुद्धा गरिबाची काही अडचण आहे का? त्याला काही वेदना आहेत का? मी अधिकारी आहे तर मग मी गरिबाचा प्रश्न सोडतो. हे सुद्धा अधिकाऱ्यांनी काम करा. आता आपण एकमेकाला साथ द्यायचं शिका. नसता अधिकारी करीत नाही गरिबाचं काम, मग करीत जात नाही त्याच्या मदतीला. दोघांनी एकमेकाला सहकार्य करायचं शिका. आपल्या जवळ जे आहे ते आपण समोरच्याला दिलं पाहिजे. माझ्याकडे देण्यासारखं आयुष्य होतं, माझ्याकडे या समाजाला देण्यासारखं काहीच नव्हतं. माझ्या लक्षात आलं माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या पोराबाळांच्या खूप अडचणी आहेत, वेदना आहेत. मी देऊ काहीच शकत नाहीये माझ्या समाजाला. मला तळमळ खूप आहे, सहनही होत नाही समाजावर झालेला अन्याय. पण देण्यासारखं माझं काय नाही. मी उघड्या डोळ्याने त्याच्यावर अन्याय बघू शकत नाहीये. पण प्रामाणिक
मला मायबाप मानलाय, मी समाजाला प्रामाणिक सांगतो, माझ्याजवळ तुमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाहीच. माझ्याकडे एकच गोष्ट होती देण्यासारखं, माझं उभं आयुष्य. मी ते तुमच्या पायावर ठेवलंय. कोणत्या दिवशी मरण येऊ द्या, मी तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य दिलंय. तेवढंच माझ्या हाताचे, बाकी काहीच नाही. माझ्याकडे दुसरं असतं तर मी सगळं तुम्हाला दिलं असतं. माझं पूर्ण आयुष्य दिलंय. रातपाट एक केली, खूप झिजलो. आजही मला आता चालता उठता येत नाही. तुमच्या पायावरती माझं डोकं ठेवलंय. मी समाजाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो. मला माझ्या समाजाशिवाय एक घंटाही धकत नाही. मी माझ्या समाजाला देव मानतो, माझ्या समाजाला मायबाप मानतो, आणि मला तुमच्याशिवाय कोणीच नाहीये. असतं तर मी संसार मोठा करीत बसलो असतो. मला समाधानी सुखी करायचं, समाज आणि समाजाचे लेख. त्यासाठी उभं आयुष्य वेचलंय. खूप संघर्ष केला, मला खूप त्रास झाला, तरीही मी तो सहन केलाय. पुढेही करणार आहे. हे आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलंय. तुमच्या लेकरा बाळाला सुखी समाधानी केल्याशिवाय मी शांत बसणारच नाहीये. माझ्याकडे जे आहे ते सगळं दिलंय मी. माझा जीव तुमच्या पायावरती ठेवलाय, माझं आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलंय. फक्त इमानदार राहा, एवढंच माझं तुमच्याकडे मागणं आहे. आपण पुढची बैठक ग्राउंडवर येऊ. फटाकणार म्हणजे आवाज घुमणार नाही. आवाज घुमतून म्हणतात ना सगळीकडे. हे भोंगे लावले ते नाही चौक. आपण दुसरी मोकळ्या फटाकणार घेऊ. म्हणजे स्पष्टपणानं समाजापर्यंत आपल्या भावना आणि समाजाच्या भावना आपल्यापर्यंत येतात. आपल्याला ही पहिली गोष्ट घडली की माय मावल्या सुद्धा लाखाच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. म्हणून आपल्याला लेकरबाळा जर मोठे करायचे तर प्रत्येकापर्यंत आपलं म्हणणं गेलं पाहिजे. तेही त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांचंही म्हणणं मग आपल्याला कळतं. आपण पुन्हा एक मोठी बैठक लावू. फक्त माझं शेवटचं सांगणं आहे तुम्हाला, जाता जाता एकमेकाला सहकार्य करायचं शिका. आपल्या आपल्यात वाद कमी करा. आपली ताकद आपल्या विरोधात घालायची नाही अजिबात. आणि समाजाला विरोध कोण करतोय ते कधी डोक्यातून जाऊ द्यायचं नाही. कधी असं पक्क फिट करून ठेवायचं. किती गोड बोलला तरी पण की यांनी माझ्या समाजाचे लेकरं बाळा मोठे होऊ दिले नाही. समाजाचे लेकरं बाळा मोठा होताना ह्यो आडवा पडत होता, याला सोडायचं नाही. हे मात्र इतकं कट्टर बनायचं की समोरच्याला नुसते आपली कट्टरता बघून घाम फुटला पाहिजे. आपण 10 वर्षापूर्वी विरोध केला होता, तो आजपर्यंत ह्या लोकांच्या घराघरातल्या देणार फिरणं त्याच्याबरोबर झालं तरी चालत. तो दादा असल, नेता असल, त्याच्या भीतीपुटी तुम्हाला फिरायची वेळ आली तरी फिरा. पण मतदानाच्या दिवशी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, यांनी समाजाला विरोध केलेला आहे, यांनी समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे, याला मात्र मोठं होऊ द्यायचं नाही. हे पक्क डोक्यात ठेवायचं. मग तो राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असतो, त्या दिवशी ज्या दिवशी तो आपला करिअर संपवतो, आयुष्य संपवतो, मग त्याच्या दिवशी आपण सुद्धा त्याचं राजकीय करिअर संपवायचं ठेवायचंच नाही. तरच आपल्या समाजाच्या लेकराबाळाचं कल्याण होईल. तुम्ही तरी विसरला, विरोध करणाऱ्याला तुम्ही गोड बोलला, मराठ्यांना त्रास देणाऱ्याला तुम्ही मोठा करणार, तुम्हाला कोणीच घेणार नाही. तुमचे वाट आठ होणार सगळं. ते पक्क डोक्यात ठेवत जायचं. यांनी समाजाला आपल्या लेकरा बाळाला विरोध केलेला आहे. उलट एकमेकाला सांगायचं यावेळेस याला नाही बरं का, तो गेलाच पाहिजे.
राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असू द्या, इतकं कट्टर राहत तरच आपले लेकरं बाळ मोठं होतील, नसता हे आपले लेकरं बाळ कधीच मोठे होऊ देणार नाही. माझं पुन्हा एकदा सांगणं आहे तुम्हाला, काय एकजूट राहा. एक बोलू ना आपण नंतर. पुढं कुठं कुठं घेऊन जा त्यांना, सोलापूरला घेऊन जा त्यांना. व्हॅलिडिटी देणार, व्हॅलिडिटी. आता हे यांचे दोघांचे नंबर घेऊन जा. जाता हे दिसल्याची रे सांगतो नसता मी शिरसाट साहेब सांगतो मंत्री महोदयांना ते सोलापूर जिल्ह्यातले व्हॅलिडिटी देत नाही. मी आता गाडी पुस्तक लगेच सांगून देतो, उद्या जावा तुम्ही तिथे. आपली पुढची बैठक तुम्हाला ज्या दिवशी घ्यायची त्या दिवशी घ्या. मी पुन्हा येतो. एकजूट मात्र कायम ठेवा. समाजाला तुमची गरज आहे ही शब्द ध्यानात राहू द्या. जय शिव. शिवाजी महाराज स्फूर्ती देणार आहे. यानंतर आजोबा श्री माननीय भोसले भूमी झालेली आहे. त्या बाजूलाची कडी आणि समाधी दर्शनासाठी खरीदार आहे. कृपया पत्रकारांना तुम्हाला वेळ द्या. आपल्या बांधवांना वेळ देणार आहे. सगळ्यांनी फोटोसाठी या फोटोसाठी नंतर वेळ देणार आहे. पत्रकार बांधवांना तुम्हाला वेळ द्या. फोटोसाठी कोणी करू नका. आपल्याला एखाद्याला वेळ देणार आहे. पत्रकार बांधवांना ये ही व्यक्ती या ठिकाणी बोलणार नाहीये. पत्रकार परिषद चालू आहे. आपण जिजाऊची लेकर आहोत.